मग तिथला बिनविरोध आहे. म्हणजे आम्ही त्या दिवशी सुट्टीला कुठेतरी बाहेर जायचं आम्हाला प्लॅन करायला लागणार आहे. म्हणजे आम्ही करायचं काय त्या दिवशी. बट आत्ता जो ट्रेंड चालू आहे की बिनविरोध, म्हणजे आम्हाला वोटिंग करायचा राईटच राहत नाहीये. मग ह्या म्हणजे वोटिंग कशाला घेतायच कशाला हेच कळत नाही. बाकी ट्रॅफिक थोडं ऑर्गनाइज होऊ शकतं. ते पण म्हणाले ट्रॅफिकचे इश्यूज आहेत तुमचे. हो खूप आहे. हो ऑलरेडी ट्रॅफिक खूप आहे, पण रोड एक्सपॅन्ड पण नाही करता येणार इकडे. सो आय डोंट नो काय करता येईल त्याच्यात. मे बी कन्स्ट्रक्शनला एवढे परमिट नाही द्यायला पाहिजे. मग तुम्ही आता परत त्यांनाच मतदान कराल? बहुधा अजून काही ठरवलं नाही पण फायनल नाही झालं. brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये मी आत्ता उभा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी चिंचवड किंवा या दोन ज्या महानगरपालिका आहेत ज्याच्यावरती भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांची हे जे काय स्टेक्स लागलेत याच्या पुढे जाऊन नक्की इथल्या मतदारांना काय वाटतंय, त्यांचे कोणते प्रश्न राहिलेत का, किंवा मूळ मुद्दा असा आहे की असे काही प्रभाग आहेत ज्या प्रभागांमध्ये वर्षानुवर्ष त्याच पक्षाची पॅनल किंवा त्याच पक्षाची मंडळी निवडून येतात, पण हे झाल्यानंतर सुद्धा त्यांचे प्रश्न सुटले का, तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला म्हणून मी मुद्दाहून आलो. बरीच मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी वॉक करतायत. जरा कोणाला काय वाटतंय काय नाही ते पण बघायचा प्रयत्न करू. पण महत्त्वाचा यातला मुद्दा काय, मी काल चालता म्हणजे जसं अजित पवारांची रॅली गेली म्हणून तिथं सहकारनगरमध्ये गेलो होतो. सहकारनगरमध्ये तिथंच शाहू कॉलनी होती, त्यांचे कसे SRचे प्रोजेक्ट राहिलेले बघितलं. विकासाच्या नावाखाली कोट अनकोट खरंच चुना लावला गेला का लोकांना, आणि काय नक्की त्यांचं म्हणणं आहे हे पण समजून घेऊ. हॅलो फ्रेंड. हॅलो. हाय. काय वय तुझं? 25. 25. हो. तू वोटर आहेस? हो बढिया. याच वॉर्डमध्येच हो इकडेच मागे राहतो. मागे राहतो मी. बरं, तुला तुझ्या पिढीला काय वाटतं रे की ह्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये काय गोष्टी आहेत की याच्यावरती तू मतदान करणार आहेस? बेसिक एकदम मला बेसिक फक्त रोड्स अँड क्लीनलीनेस पाहिजे एरियामध्ये. मेन रोड तर काय आता ठीकच आहे. ठीक आहे. हो तर बेसिक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं कोणी प्रोव्हाइड करत असेल त्याला मी करेल वोट. आता अजून इनफ. हो अजून काय. तुला काय आता, तू किती वर्ष राहतो इथं? पहिल्यापासून इथं राहतो का? हो मी इथेच राहतो. पण मग तुला काय वाटतं की तू जेव्हा वाढत होतास तर तुला असे काय प्रॉब्लेम्स दिसत होते की अरे हे प्रॉब्लेम आहे, इकडे असा इश्यू आहे, मग ते झालंच नाही, मी इतके वर्ष जातो इथे तरी पण ते झालेलं नाही? तसं मोस्टली सगळं त्यांनी आता हे छान केलं आहे एरिया. फक्त बिल्डिंग्स खूप कन्स्ट्रक्ट व्हायला लागले इकडे, तर रिकन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात चालू आहे. रिकन्स्ट्रक्शन खूप चालू आहे आणि इतके बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट होत आहे की रोड्स तेवढेच आहे आणि ट्रॅफिक वाढणार आहे. तर ट्रॅफिक ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, तर ते ट्रॅफिक अजून डबल प्रॉब्लेम होईल त्याचा. अजून प्रॉब्लेम वाढेल. हो ऑलरेडी ट्रॅफिक खूप आहे, पण रोड एक्सपॅन्ड पण नाही करता येणार इकडे. सो आय डोंट नो काय करता येईल त्याच्यात. मे बी कन्स्ट्रक्शनला एवढे परमिट नाही द्यायला पाहिजे. आणि जितकं वरती जाईल तितके रोड आणखी तू गडबड होणार ना. इथे जातं 25 मजल्याची बिल्डिंग होती. त्यामुळे बरं असे बरेच वेगवेगळी मंडळी येतात हे. आणि तू कोणत्या काय करतो, जॉब करतोस, काय करतोस? हो जॉब करतो. कोणत्या सेक्टरमध्येस? मी मीडिया. ओके, तू मीडिया सेक्टरमध्ये? ऑनलाईन आर्टिकल्स. ओके, ऑनलाईन आर्टिकल. नमस्ते, तुम्ही इथलेच आहात का? ओके, बाहेरून आलेला तुम्ही. वेगवेगळी मंडळी. हॅलो, तुम्ही याच एरियातले आहात का? ओके, मी विचारतो की आता निवडणूक आहे, तुम्ही इथे वोट करणार असाल बरोबर. सो मला विचारायचं आहे की यावेळी तुम्ही काय बघून वोट करणार आहात, की काय तुमचे इश्यूज वाटतात तुम्हाला? इश्यूज क्लेनलीनेस आणि पाण्याचा इश्यू आहे मला वाटतं. एक तर आमच्या एरियाला खूप आहे पाण्याचा इश्यू, पाणी कमी असतं थोडं. आणि बाकी ट्रॅफिक थोडं ऑर्गनाइज होऊ शकतं. ते पण म्हणाले ट्रॅफिकचे इश्यूज आहेत तुमच्याकडे. हो खूप आहे ट्रॅफिकचे इश्यू. पण मग यावेळी तुम्ही हे दोन प्रॉब्लेम बघून वोट करणार हे ठीक आहे, पण मग तुम्हाला एक काय पार्टी परसेप्शन आहे का की नाही BJP हे करते किंवा मग NCP करते किंवा एनी पार्टीला? नाही तसं नाही आहे. तसं काही नाही. नाही. मग तुम्ही फक्त तुमचे प्रॉब्लेम्स बघून वोट करणार आहेत? हो. Clear तुमचं. हो ओके, काय प्रोफेशन मध्ये आहात तुम्ही? कन्सल्टंट आहे मी, IT कन्सल्टंट. IT कन्सल्टंट. या आणखी एक, जस्ट बिकॉज तुम्ही IT मध्ये आहात म्हणून विचारतो की सेक्टर वाढतंय, पुण्यामध्ये आणखी ग्रो होतोय, पण मग हे सगळं होत असताना ITतले जॉब्स कमी झालेत का? नाही मला नाही वाटत असं. आय वुड से वाढले आहे अजून. देर आर बेटर अपॉर्च्युनिटीज इन पुणे नाव. मी बँगलोरला होते आणि मला वाटते की पुण्यातला पण आता ऑपॉर्च्युनिटीज आहे, म्हणजे वी कॅन फाइंड वर्क हिअर. मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी दिसत होतं की ले ऑफ्स वगैरे चाललेले होते, ते आहे का?
नाही, नथिंग दॅट आय हॅव एक्सपिरियन्स्ड. पण लाईक लास्ट इयर आय हॅड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम इन फाइंडिंग जॉब्स इन पुणे. पण आता आय फील इट्स बेटर. या. काका नमस्ते, तुम्ही इथलेच आहात का? बरं बरं, मला जरा सांगा की यावेळी निवडणुकांना समोर जाताना काय प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटतात की याच्यावरती निवडणूक झाली पाहिजे? स्थानिक प्रश्नावरती हा जो अतिक्रमण रोडवरती जे जास्त होत आहे या विषयावरती कॉर्पोरेटरनी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे किंवा वाहतूक ही स्मूथ आणि विना अपघात व्हावी या दृष्टीतून जे रस्त्यावरती जी अतिक्रमण झाली ती हटवावी आणि बाकी मेंटेनन्स गार्डनचा म्हणा रोडचं मेंटेनन्स हे चांगल्या प्रकारे करावे, खड्डेविरहित रस्ते पुरावे असावेत. तसं इथे झालेलं नाही का वॉर्डात? हा कुठला तो 29 प्रभाग आहे ना? आहे, कारण चाललेलं आहे. इथल्या बऱ्याच कॉर्पोरेटरनी व्यवस्थित काम करतायत, तसंही नाही. गार्डनही त्याचं मेंटेन केलं जातं आहे. पण या दोन गोष्टींवरती आम्हाला जास्त एक्सपेक्टेशन्स आहेत. हो, पण मला आता सांगा म्हणजे माझ्या माहितीनुसार बीजेपीचा प्रभाग आहे हा, बरोबर? मग तुमचे काय अपेक्षा आहेत या पक्षाकडून आता की तुमचं म्हणणं आहे की हा नको आम्हाला वेगळा पक्ष पाहिजे असं काय? नाही बीजेपी काम चांगलं करत आहे, काही नाही प्रश्न. हो. पण मग आता आणखी एक बीजेपीने बऱ्यापैकी आता इकडचे तिकडचे उमेदवार आयात केले तर त्यांनी ते घेतले पाहिजेत की नाही घेतले पाहिजेत काय? नाही, पक्ष वाढवण्यासाठी घ्यावं लागतात, घ्यावे लागतील. मग पक्ष वाढवण्यासाठी ते आता MIM सोबत तिकडे त्यांनी युती केली आहे किंवा इकडे काँग्रेस सोबत गेले अंबरनाथ मध्ये, काय प्रॉब्लेम नाही? नाही, आता काँग्रेसचे घेतले पण ते सगळेच काँग्रेसचे परत बीजेपीमध्ये जॉईन होतातच. आजच्याच बातमी आहे ना परत MIMच्या संदर्भात मी तरी आत्ता काही सांगू शकत नाही त्याचं. पण मग काँग्रेस आणि बीजेपी सोबत आलं तर काही प्रॉब्लेम नाही ना अंबरनाथ? शेवटी स्थानिक स्वराज्यामध्ये लोकल प्रॉब्लेम्स हा मेन इश्यू धरला पाहिजे. पॉलिसी मॅटर्स जे आहेत ती स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलला धरली पाहिजेत. पण कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्न जे आहेत त्यावरती जास्त भर दिला पाहिजे. पण मग आता आलेत का? या 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 तुम्ही कुठले आहात? मी इथलाच आहात? किती वर्ष राहता इथे? 4 वर्ष झालं. 4 वर्ष झालं. 4 वर्ष तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागात काय प्रॉब्लेम आहे? आत्ता सध्या तरी रस्त्याचे वगैरे म्हणजे व्यवस्थित हवेत, रोड वगैरे. हो, हॉस्पिटल्स वगैरे आहेत बट तसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि बाकीच्या सुधारणा बोलाल तर गार्डन्स वगैरे झालेले आहेत आता, म्हणजे लोकांसाठी तेवढी अवेलेबिलिटी आहे. आणि मग तुम्ही काय बघून मतदान करणार आहे? म्हणजे काय असे कोणते मुद्दे आहेत की तुम्हाला वाटतं की नाही याच्यावरती भाऊ यावेळेस वोटिंग होणार आपलं? आत्ता जर तुम्ही मेन बघितलं तर विकासावरतीच वोटिंग व्हायला हवं आहे. विकास, आता प्रत्येक जण म्हणतो विकास परिवर्तन काय म्हणजे ते डिफाईन काय करतं? विकास म्हणजे फक्त भाजपच आहे असं पण नाहीये. म्हणजे तो व्यक्ती कॅपेबल असावा, शिकलेला असावा, पुढे जाऊन त्यांनी आपल्याला सगळ्यांसाठी म्हणजे उपयोगाला सुद्धा यायला हवं आहे. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस त्याने ते काम करायला हवं आहे. बोलणारा असावा नगरपालिकेमध्ये, लोकांचे प्रश्न मांडणारा असावा. नाहीतर आज आलेच आणि 5 वर्षांनीच परत दिसले पाहिजेत असं व्हायला नाही. असं होतं का? जनरली होतं, म्हणजे असंच असतं. मला बरेच मतदार पण भेटतात ते पैसे देऊन मत करणाऱ्यातले आम्ही नाहीये. जे होईल ते आम्ही प्रश्न विचारू त्यांना, बाबा तुम्ही करू शकता का? तर त्यांच्याकडून तसा रिस्पॉन्स आला तर आम्ही नक्की वोट देऊ. म्हणजे फक्त भाजपच नाही, बाकीचे पक्ष सुद्धा. काय हरकत नाही. डॉमिनेटिंग दिसतंय भाजपसाठी, ते थोडंसं चेंज व्हायला हवंय. बाकीचे लोक सुद्धा महानगरपालिकेत दिसायला पाहिजेत. नाहीतर एक बघा, सगळेच लोक भाजपने घेऊन ठेवलेत, मग कसं काय तुम्हाला बाकीचे दिसते? मग त्यासाठी तर विरोधक गरजेचे आहेत ना. विरोध हवेत का? विरोध हवायच ना. विरोध नसेल तर काहीच होऊ शकत नाही. नाहीतर मग ते एक मग तशी तुम्हाला सत्ताधाऱ्यांची मानसिकता दिसते का की त्यांना हवेत भाऊ विरोधक असं? नाही. आता एक प्रॉब्लेम असा आहे की विरोधक सुद्धा तेवढे आक्रमकतेने काही करत नाहीयेत. म्हणजे होतंय काय, जे भाजपचे तिकीट नाकारतोय आपण ते विरोधकांकडे जात आहेत आणि तिथून तिकीट घेत आहेत आणि ते परत माघारी घेत आहेत तिकीट. आणि एकदम कन्फ्युजन वाटलं ना. हा फॅक्ट नको व्हायलाय. दोन्ही बाजूला तेवढंच कॉम्पिटिशन हवंय. मग ते आता दिसत नाहीये. जे बिनविरोध दिसतंय आपल्याला ते खरंच म्हणजे नाही. तुम्ही बिनविरोध शब्द काढला म्हणून निवडणुका बिनविरोध व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? निवडणुका बिनविरोध व्हायलाच नाहीत पाहिजेत. म्हणजे हा ट्रेंड आत्ताच म्हणजे आम्ही बघतोय. म्हणजे मी 2017ला सुद्धा वोट केलंय. बट आत्ता जो ट्रेंड चालू आहे की बिनविरोध, म्हणजे आम्हाला वोटिंग करायचा राईटच राहत नाहीये. मग ह्या म्हणजे वोटिंग कशाला घेतायच कशाला हेच कळत नाही ऍक्च्युली. आता सुद्धा आमच्या इथं बिनविरोध आहे. आमच्या इथं वडगाव मधला प्रभाग होता. येस, मग तिथला बिनविरोध आहे. म्हणजे आम्ही त्या दिवशी सुट्टीला कुठेतरी बाहेर जायचं आम्हाला प्लॅन करायला लागणार आहे. म्हणजे आम्ही करायचं काय त्या दिवशी? सुट्टी तर डिक्लेअर केली आहे गव्हर्नमेंटने.
अरे हे भारी आहे बरं. मी आतापर्यंत असं कोणी बोललेलं नव्हतं माझ्याकडे की जर बिनविरोध झालाय तर मला सुट्टीला जावं लागेल. माझ्या जे डोक्यात होतं मला तुम्ही भेटलात आणि मी तुम्हाला फॉलो करतो. ओमकार तुमचं नाव आहे. तुम्ही मला ओळखता का? बरं 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 ठीक आहे. बरं बरं नाही बरं मला आता हे सांगा बरं आपण कोइन्सिडेंटली हां आपण कोइन्सिडेंटली भेटू पत्नी तुमच्या बरं बरं एक कोइन्सिडेंटली मला विचारायचं तुम्हाला या सगळ्यामध्ये आता आपण गप्पा मारायला भेटलो म्हणून ते विरोधक वगैरे ह्या गोष्टी दिसल्या पाहिजेत नाही दिसल्या पाहिजे ठीक आहे. मला एक जेन्युइनली विचारायचं आहे की भाजपसारखा पक्ष ज्यावेळी MIM सोबत घेऊन युती करतो, भाजप अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत जातो, तर अशा वेळी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही भाजपचे मतदार आहात का? पहिला प्रश्न हा. आणि मग त्यानंतर नाही असं नाहीये की भाजपचे मतदार आहात. हां. मतदान आम्ही माणूस बघूनच करतोय. बरोबर. आता मागच्या ट्रेंडमध्ये मी भाजपला केलं, बट आता जो इंटेंट आलाय की भाजप बिनविरोध करतंय, लोकांचा ट्रेंड बदलायला लागलाय. आता मतदान होऊ शकतं बाकीच्या पक्षांना सुद्धा, बट तेवढे विरोधक सुद्धा आक्रमक असले पाहिजेत. ते दिसत नाहीयेत. त्यामुळे या युत्या आघाड्या ज्या काय बनतात त्याच्यावरती तुमचं एक मतदार म्हणून काय परसेप्शन आहे? अंबरनाथचं जे बोललात, आता तिथं परत कालचे स्टेटमेंट जर बघितले लोकांचे, तर त्यांनी परत U-टर्न घेतलेला आहे. दोघं सुद्धा बोलतात की आम्ही हा मग त्या लोकांचा व्ह्यू बदलायला लागलाय ना, की लोक म्हणायला लागलेत भाजपनी जे हिंदुत्व आणि हे अजेंडा आणला होता तो कुठेतरी ट्रेंड बदलायला लागलाय. ट्रेंड बदलायला लागला. येस वाटतंय तुम्हाला काय वाटतं? मतदानाबद्दल नाही म्हणजे मतदान तर तुम्ही करणारच आहात हे मला माहिती आहे. पण आता यांनी जो काही मुद्दा घेतला तोच पुढे तुमच्याकडे मला त्याचा धागा न्यायचा आहे की एखादा सत्तेतला मोठा भाऊ किंवा पक्ष तो ज्यावेळी अशा पद्धतीने युत्या आघाड्या करतो त्यावर तुमचं मतदार म्हणून काय मत आहे की हे योग्य अयोग्य किंवा आणखी काही? नाही याच्याबद्दल मत नाही सांगता येणार कारण एक्झॅक्टली मी त्याच्यामध्ये पाहत नाही जास्त राजकारणामध्ये फर्स्ट टाइम वोटर आहे. तुम्हाला बोललो तिला चान्सच भेटत नाही. 2017ला केलंय, आता तर टर्म येणारच नाहीये. येईल ते आता झेडपी आणि काय ते दुसरं येईल पंचायत समिती त्यावेळेस होईल. नाही, तुम्हाला चान्स मिळेल यावेळी. इथेच आहे ना मतदान? तिथे तुमचं हे झालंय पण तिथे बिनविरोध झालंय. हो तिकडे झाले तिथेच आहे म्हणजे हो. तो आमचाच प्रभाग आहे. प्रभाग हो नागपूर गेलाय. मग तेच बरोबर गंमत सगळ्या निवडणुकीमध्ये म्हणून मी आलो मुद्दाम सगळ्यांशी बोलायला की म्हटलं कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा कुठे काय परिस्थिती आहे ती पण तुमच्यापर्यंत आली पाहिजे. चलो तुम्ही येस मी येतो पुढे पुढे वॉक करत 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 आता गंमत काय पुढे बघा. फक्त इतकं नाही म्हणजे मी आता ज्या प्रभागात उभा आहे ना तिथला हा एक आपण असं म्हणू की उच्चभ्रू लोकांचा अशी ही वस्ती ही पटवर्धन बाग आहे माझ्या माहितीनुसार. आणि बऱ्यापैकी उच्चभ्रू लोक ते त्यांचे वॉकला वगैरे येत असतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून मंडळी पोहोचत असतात. त्यामुळे जशा वस्त्यांमध्ये काय चाललंय तसं इथल्या मंडळींना काय वाटतं ह्याचं रिफ्लेक्शन सुद्धा दिसतं तितकंच महत्वाचं आहे. नमस्ते, तुम्ही इथलेच आहात का? हो किती वर्ष येत वॉकला इथे? आता बरेच वर्ष झाली. हो पण निवडणुकांना मतदान करणार आहात ना? हो करणार ना. मग काय यंदा डोक्यात आहे तुमच्या की काय बघून मतदान करणार आहात? जी व्यक्ती उभी राहिलेली आहे त्या व्यक्तीने काय काम केलेलं आहे हां. त्याच्यावरती आम्ही ठरवणार. मग काय काम केलंय आता तुम्हाला असं वाटतं की गेल्या पाच पण नाही तर भरपूर वर्ष आली रस्त्याची काही कामं केलेली आहेत, बागेची स्वच्छता केलेली आहे. का नाही झाली असं माझं म्हणणं. झाली आहेत ना काही झालीत. काही हो झाली आहेत. झालीत. हो म्हणजे समजा आपण असं म्हणू की आधी हा वॉर्ड भाजपकडे होता तर भाजपने आता कामं केली तसं तुमचं म्हणणं आहे? हो असं वाटतं. असं म्हणणं हां ओके. पण मग तुम्ही आता परत त्यांनाच मतदान कराल? बहुधा अजून काही ठरवलं नाही पण फायनल नाही झालं. रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा आणखी तुम्ही म्हणताय क्लिनिंगचा इश्यू येतो. क्लिनिंगचं. आमच्याकडे रोज बायका वगैरे पण येतात व्यवस्थित केर कचरा उचलायला वगैरे व्यवस्थित त्यांचं चालू आहे. पाणी वगैरे पण व्यवस्थित येतं. हो हो सगळंच चांगलं झालंय. ओके ओके. येस येस. आणखी आल्यात. नमस्ते, हॅलो, तुम्ही इथल्याच आहात का? हॅलो, मला विचारायचं की आता निवडणुकांना तुम्ही मतदान कराल सो तुम्ही काय डोक्यात ठेवून मतदान करणार आहात यावेळी? काय तुमच्या डोक्यात म्हणजे कोणते तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेत नाही झालेत असं? नाही अजून काही ठरवलं नाही प्रॉब्लेम्स वगैरे काही. पण तुम्ही आता बरेच वर्ष एरियात राहत असाल तर साधारण तुम्हाला काय वाटतं की कोणते प्रश्न जे तुमचे सुटलेच नाहीत? पाण्याचा नाही सुटला अजून. पाण्याचा प्रश्न आहे इथे. सुटला नाही असं नाही पण तो आहे प्रश्न. तो अजून आणि ट्रॅफिकचा. ट्रॅफिक नाही. पण इथे भरपूर रिकन्स्ट्रक्शन चाललंय मग आता लोक वाढणार नाही ना रे काळात. हो ना मग ट्रॅफिकचा आहे. ट्रॅफिक खूप आहे. खूप आहे ट्रॅफिक. हां ते अभिषेक हॉटेलच्या रोडवर होते. ओके हा रस्ता आहे. हां. मेंदळे गॅरेज.
पण मग या संदर्भात इथले काही लोक म्हणजे इथले आपण असं म्हणू की कॉर्पोरेटर किंवा काय की यांच्या संदर्भात तुम्ही काही माहिती घेतली किंवा दिली का की त्यांना सांगितलं का आम्हाला ट्रॅफिक खूप आहे? नाही असं नाही. नाही. पण मग तुम्ही यावेळी मतदान करायला अजून विचार नाही केला की काय नाही, मतदान करणार नाही, नाही. मतदान करणार आहात पण ते काय बघून करायचं हा अजून विचार नाही आला. व्यक्ती बघून करणार. व्यक्ती हां, आणि काम त्यांचं, काम बघून. त्यांनी केलेलं काम आणि व्यक्ती आणि पक्ष, तिन्ही गोष्टी बघणार. ओके, तिन्ही गोष्टी observe तिन्ही करा. गोष्टी. चला, धन्यवाद. अजून वेगवेगळ्या ठिकाणून मंडळी येतील त्यांच्याशी पण बोलू, पण मूळ मुद्दा मी यांच्यापर्यंत हाच पोहोचण्याचा माझा होता की ज्यावेळी एखाद्या उच्चभ्रू भागामध्ये काय चाललंय काय नाही हे मी बघायला आलो तेव्हा इथे लोक खरंच हे म्हणतात की त्यांचं म्हणणं आहे की व्यक्ती, पक्ष आणि त्यानंतर आणखी चिन्ह कोणतं असेल किंवा या सगळ्या गोष्टींचं साधारण ते एकत्र बघतील. वेगवेगळ्या वयोगटातले होते त्यामुळे मुद्दाम त्यांचा याचा प्रयत्न केला. पण या व्हिडिओचं जिस्ट काय, बिनविरोध करू नका राव. लोकांना मतदान करायचं आहे, तुम्ही अधिकार काढून घेता त्यांचा. लोकांना इच्छा आहे त्यांची मतदान करण्याची, त्यामुळे बिनविरोध नाही झाला पाहिजे असं त्यांना वाटतं. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओंकार थेट, पुण्यावर.